सुलभाताई, आमचा आनंद तर भोळा आहे हो, कळत नाही त्याला. मला सांगा, 2-2 तरुण मुली घरात असताना त्या आदित्यला पेइंग गेस्ट म्हणून ठेवायची काय गरज होती? लोण्याजवळ साखर आली तर विरघळणारच ना. साखर? तेच ते. हो ना. अहो, जेव्हा बघावं तेव्हा मीरा सोबत नाही तर मधुरा सोबत खिदळत चाललेला असतो. बरं दिसतं का हे कुणीतरी आनंदरावांना सांगायला हवंय. कसं आहे ना, त्यांचं लग्न झालेलं नाही, त्यामुळे त्यांना या गोष्टीची कल्पना नाही हो. तेच. हो, खरंय. आपण त्यांना सांगायलाच हवं. आणि शेजारी म्हणून आपलं कर्तव्य आहे ना ते. बरोबर आहे. उघड्या डोळ्यांनी त्यांचं नुकसान बघणं चुकीचंच आहे. मी काय म्हणते सुलभाताई, तुम्हीच सांगा ना आनंदरावांना समजावून. म्हणजे तुमच्याकडे ते लिडरशिपचे गुण आहेत ना, तुम्ही चांगलं सांगू शकाल. आपण जाऊया ना त्यांच्याकडं. हो 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 हो, समाजसेवेची आवड आहेच मला. आपण आनंदरावांकडे जाऊया आणि त्यांना सांगूया की त्या मुलाला सांगा दुसरीकडे सोय करायला राहायची. आणि हो, सोसायटीत पेइंग गेस्ट अलाउड नाहीये. हो ना. हो. बाई बाई बाई, 2 तरुण मुली घरात आणि 1 तरुण पेइंग गेस्ट. सांगूयाच आपण त्यांना. हाय मधुरा. तन्वी, सरप्राईज. माय गॉड, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. अगं सरप्राईज तर पुढे. म्हणजे मी आजपासून इथे जॉईन झालीये. जॉईन होतेस तू? येस. आदित्य, ही तन्वी माझी मैत्रीण. हाय. कॉलेजमध्ये होती 1 वर्ष आणि मग कॉलेज सोडल्यावर आमचा काही कॉन्टॅक्टच नाही राहिला. पण आता सडनली सो हॅपी. बाय द वे, हा आदित्य आपल्याकडचा सिव्हिल इंजिनियर ना. तुला माहितीये? या ऑफकोर्स. हाय तन्वी. हाय. अगं सरांनी सगळ्या स्टाफची ब्रीफ दिली आहे ना, म्हणून माहिती आहे. हो, राईट. सो वेलकम. थँक्स. चला, तुला आता कंपनी मिळाली म्हणजे तू आता मला त्रास नाही देणार. अच्छा, असं आहे का? बरं, मग आजपासून तू माझ्याशी बोलू नकोस आणि ऑफिसमध्ये पण उद्यापासून एकटाच येत जा. झालं? चिडलीस? बापरे, ही अजिबात बदलली नाहीये. लगेच चिडते, लगेच रुसते, तशीच आहे अजूनही. बघा, शिका काहीतरी. हा. बर, कळलं मला. ठीक आहे. बरं, चला कामाला लागा. बिचारीचा आज पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवशी उशीर नको. हालच. बापरे, मला माहित नव्हतं एवढं स्ट्रिक्ट वातावरण आहे. नाही ग, एकदम छान वातावरण आहे. डोंट वरी आणि ऑल द बेस्ट. ओके, बाय. दादा, मी काय म्हणते, त्यावेळेस तुझं पेन्शन आलं ना की आपण पावभाजीचा बेत करूया. का ग, तुझी इच्छा झाली वाटतं? नाही रे, पेन्शन आलं की तू काहीतरी वेगळं बनवायला लावतोस की नाही, वेगळी डिश. तसं यावेळेला मिरेला आपण पावभाजी बनवायला सांगूया. मस्त बनवते रे, एकदम भारी चटकदार. ऍक्च्युली ना, हेमा पण मस्त बनवते दादा. झणझणीत पावभाजी असते त्याची. नाही, त्यांना कशाला उगीच? नाही मी सांगते का. आई ग, अगं बाई, अगं 100 वर्ष आयुष्य आहे तुला हेमा. काय हो, काय झालं? तुझाच विषय चाललेला. म्हटलं तू पावभाजी खूप चांगली बनवते, सांगत होते दादाला. खायची इच्छा झालीये का? मग करते की संध्याकाळी. मुलींना पण खूप आवडते ना. तुम्ही कशाला? तुमचं चालू द्या, मी आलोच. नाही आनंदराव, जरा थांबा ना. सुलभाताई काय म्हणतात ते तरी ऐकून घ्या जरा. तुम्हाला माझ्याशी बोलायचंय? रागावू नका आनंदराव. पोट भाडेकरू ठेवायचा नाही, हा सोसायटीचा नियम आहे. आणि तरीही तुम्ही आदित्याला पेइंग गेस्ट म्हणून ठेवून घेतलंय.
कोण म्हणाल? हे बघा, आदित्य माझ्या मित्राचा मुलगा आहे आणि तो आमच्या घरचा मेंबर आहे. असेल हो, तरीही तुम्ही काळजी घेतलेली बरी. तुम्ही आज ब्रह्मचारी, तुम्हाला कल्पना नसेल, तुमच्या त्या भाच्या सतत आदित्य बरोबर फिरत असतात, सारख्या हसत खिदळत असतात. बरं नाही हो दिसत ते. त्यातून मीराच्या लग्नाचा तो झालेला फियास्को सगळ्यांनाच माहिती आहे. माझं सोडा हो, उद्या एखादं स्थळ आलं आणि त्या स्थळाने मीरा मधुराबद्दल सोसायटीवाल्यांकडे चौकशी केली आणि त्या सोसायटीवाल्यांनी त्यांना सांगितलं की ह्या दोघी सतत आदित्य बरोबर फिरत असतात, तर हो, अहो तो मुलगा आहे, तो राहील ना निराळा, पण तुमच्या भाच्या त्या राहतील ना बिना लग्नाच्या. तुमच्याबद्दल मला आपलं वाटते म्हणून सांगते हो. तुम्ही जर शहाणे असाल ना तर त्याला सरळ दुसरीकडे सोय करायला सांगा. हे बघा सुलभाताई, आदित्य अत्यंत गुणी मुलगा आहे. आणि तुम्ही काय म्हणालात, माझ्या मीराचा तो लग्नाचा फियास्को झाला म्हणून? तो फियास्को वगैरे काही झालेला नाही. मीरा वाचलीये आदित्यमुळे. मी असल्या सालस मुलाला घरातून जायला सांगणार नाही. तुम्हाला जे काय समजायचं ते समजा. माझा आदित्यवर आणि माझ्या भाच्यांवर पूर्ण विश्वास आहे, कळलं? बघा बाई, मी आपलं तुमच्या भल्यासाठी म्हणून वाकडी वाट करून आले. म्हणतात ना, ज्याचं करावं बरं तो म्हणतं आपलंच खरं. जाऊ दे, एक दिवस पश्चातापाची वेळ नाही आली म्हणजे मिळवलं. चला हो हेमाताई. हो हो, चला. तरी मी सांगत होते या बायकांना, आदित्य तसा नाहीये, तसा नाहीये, पण ऐकायलाच तयार नाही. नाही तर काय. दादा, मी काय म्हणते, मुली आपल्या आहेत, त्यांची बदनामी नको बाई व्हायला. आदित्यला आपण दुसरीकडे राहायला. नाही. येस मिस्टर आदित्य. हो, मी त्याचा भाऊ. हो, त्यांच्या नावाने कुरिअर आलाय. सर तुम्ही प्लीज साईन करता सर. थँक्यू. थँक्यू. आदित्य दादाचं कुरिअर. शपथ, काहीतरी मुळ्याची भाजी. अगं बाई, बघू बघू बघू. अगं आई, त्यावर आदित्य दादाचं नाव लिहिलंय, त्याचं कुरिअर आहे ते. असू दे रे, तो आपल्या घरी राहतो की नाही, मग घरातल्या माणसाने उघडलं तर चालतं. अगं आई, असं नसतं. ज्याचं गिफ्ट असतं त्याने उघडण्यातच मजा असते. बापरे, तुला काय कळतंय? आई, हॅपी बर्थडे. ए दादा, अरे वेळेवर आलास. म्हणजे तुझं हे कुरिअर आलं होतं आणि त्या आईने उघडलंय आता. म्हणजे सॉरी, पण सांगितलं नाही सर, तुझं बर्थडे आहे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे दादा. वाढदिवसाच्या शुभेच्छा. घे बाबा. नाही ठीक आहे, पण आज नाहीये, उद्या आहे. अरे मस्त मस्त, पण तू सांगितलं नाहीस आम्हाला. अरे त्यात काय एवढं, मी नाही कधी सेलिब्रेट करत माझा बर्थडे. असं नसतं दादा. कसं आहे, 2-3 दिवस आधीच हिंट्स देऊन ठेवायच्या, म्हणजे आपण नाही, लोक आपला बर्थडे सेलिब्रेट करतात. आई आणि अवनीला खूप हौस आहे. हे घे, तिनेच पाठवले गिफ्ट. मी आलो. हो हो, करा आराम.
बरं झालं नाही करत वाढदिवस साजरा, नाही तर आपल्याला सगळं करावं लागलं असतं. ते म्हणतात ना, घरचं झालं थोडं आणि बहिणीनं झालं घोडं. तुला काय सांगत होते मी? हा, मुळ्याची भाजी केली आहे घरी. हा, ते घरीच खायची, बाहेर जाऊन हादडायचं नाही. येस, काय करेक्ट टायमिंग आहे. म्हणजे उद्या आदित्य दादाचा बर्थडे, मीरा ताईची दिवाळी. तिला कॉल करून सांगू, म्हणजे तिच्या मनात फुलबाजी भेटेल. लवली लवली आहे तर तुला प्रेमाची लँग्वेज कळायला लागली. अब्बाच पट्टे अशीच अशीच नीट प्रॅक्टिस करत राहा. अथर्वचा फोन. हा अथर्व, काय रे? हा ताई, शाळेतून येताना माझ्यासाठी एक चॉकलेटचा बॉक्स घेऊन ये. काय दात किडले ते बघ आधी. चॉकलेट नाही, मी तुझ्यासाठी टूथपेस्ट आणि ब्रश घेऊन येते. काय हे ताई, तू फक्त कविताच रोमॅन्टिक करतेस. रिअल लाईफ मध्ये ना तू एकदम खडूस टीचर आहेस. इथे मी तुला एकदम जबरदस्त न्यूज देणार आणि तुम्हाला टूथपेस्ट देणार. गप रे अथर्व, किती बडबड करतोस, काय ते नीट सांग. आधी ती चॉकलेटची डील पक्की ना? हो नक्की, बोल आता. तर किस्सा असा आहे की उद्या आदित्य सरांचा बर्थडे आहे. काय खरंच? तुला कसं कळलं? हो अगं, त्याच्या बहिणीने कुरिअरनी गिफ्ट पाठवलं होतं. म्हणजे तिने त्याला शर्ट गिफ्ट दिलंय. सो तू शर्ट गिफ्ट त्याला देऊ नकोस, काहीतरी वेगळा प्लॅन कर. हो हो, मी घरी आले ना ते आपण नीट प्लॅन करू. हा ठीक आहे, बाय. वाव, तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल करायचंच होतं मला. आता तुझ्या बर्थडे इतका दुसरा कोणता चांगला दिवस मिळणार. आय लव्ह यू आदित्य. मस्त आहे शर्टावणी. अगदी वेळेवर पाठवलंयस. पण या वेळेला मी तुला एक वेगळंच रिटर्न गिफ्ट देणार. कधी एकदा मीराची आणि घरच्यांची भेट घालून देतो असं झालंय मला. नको, फक्त थँक्यू सो मच इतकाच मेसेज करतो. नाहीतर 100 प्रश्न विचारत बसेल अवनी. यस, थँक्यू सो मच सिस्टर. पण माझा उद्या बर्थडे हे मीराला कसं कळणार? तिला नाही कळलं तर गंमतच नाहीये. मी सांगू? हा, स्वतःचा बर्थडे आणि स्वतःच जाऊन सांगायचं की आज माझा बर्थडे. काय करू काय करू? अरे हीरो, तुम्हारा काम हमने पहले ही कर दिया है. नाही, पण याला कळतं का म्हणे की मी ऑलरेडी मीरा ताईला सांगितलंय याचा बर्थडे आहे ते. मजा येणार आहे. जिया जिली जान जे. काय करेक्ट वेळेवर आलायस या? का रे? माझं एक छोटस काम आहे तुझ्याकडे. अरे पण माझ्याकडे वेळच नाहीये ना. नाही सॉरी ऍक्च्युली कसं आहे की मी जरा घाईत आहे. मी चिंगीला भेटायला चाललोय ना, त्यामुळे दुसरं कोणतंच काम मी आता सध्या नाही करू शकत. चल आपण नंतर भेटू. छोटास निरोप द्यायचा भास. प्लीज दादा, तुला कळत नाही का मी कोणत्या सिच्युएशन मध्ये आता तू काय तुझ्यामुळे विसरलो काहीतरी आणायला. अथर्व, शिट. वाह, हा खरा चहा. अगं, साधा चहा पण कसला मस्त करतेस तू ताई. नाहीतर तो आमच्या ऑफिस मधला चहा यक का पचपचित असतो ना. हो, ऑफिस वरून आठवलं, मी तुला सांगितलं का? काय ग, तुला ती तन्वी आठवते? तन्वी कोण? अगं, ती नाही का जी मोठ्या डोळ्यांची, मान मिळवून बोलणारी, सतत हसणारी. तू भेटलीस तिला. तर बघ, त्या दिवशी आपण पावभाजी खायला गेलो होतो, माझा बर्थडे होता आणि तिचाही बर्थडे होता त्याच दिवशी. एक्झॅक्टली, तन्वी. ओ तन्वी. तिचं काय?
तर ती आमच्या ऑफिसमध्ये जॉईन झाली. अरे वा, ऑफिस मध्येच मैत्रीण. आय नो, मला मस्त वाटतंय. ऑफिसमध्ये ऍटमॉस्फिअर कसं कॅज्युअल राहतं, फ्रेंडली. हे ताई, त्याच्या बरोबर ना केक टोस्ट पाहिजे. आणलेत ना तू? हा म्हणते. थांब थांब थांब, नेहमीच्या डब्यात आहेत ना, मी आणते. थांब. आदित्यच्या बर्थडेचं सांगू का मधुराला? नको नको, आज फक्त तो आणि मी. उद्या सगळ्यांसोबत सेलिब्रेट करता येईलच की. पण मी जे सरप्राईज देणार आहे ते फक्त त्याच्या आणि माझ्यातलंच आहे. अगं ताई, चहा थंड झाला अशी काय तू? अरे त्यात काय, आणखी करून आणते चहाचा सेकंड राऊंड. आलेच. मला चालेल. एवढा उत्साह कुठून आला विचार त्याच्यानं? काय करू? सिटीची इन्फॉर्मेशन कोणाला विचारू? वैभवला विचारतो. हॅलो वैभव, अरे एक काम होतं तुझ्याकडे. हा बोला ना सर. ते ऍसिड कुठे मिळतं रे? ऍसिड? अहो सर, तुम्हाला ऍसिड कशाला पाहिजे? अरे मला नाही, माझ्या मित्राला हवं होतं. त्याचं काहीतरी सिव्हिलचं काम आहे. नाही नाही, ते ठीक आहे, पण सर ते असं कोणालाही मिळत नाही हो. अहो त्यासाठी खूप परमिशन घ्याव्या लागतात. काय ना सर, ते मुलींवर ऍसिड फेकायचं प्रमाण वाढलंय ना. अहो नाही का, बातम्यांमध्ये येतं. त्यामुळे सगळं काही स्ट्रिक्ट झालंय. हा खरंय खरंय. हा सर, पण तुमच्या मित्राला नेमकं कशासाठी हवंय ना हे विचारा. नाही, ऑफिशियल कामासाठी हवं असेल ना तर प्रोसिजर फॉलो करायला सांगा. पण एक सल्ला देऊ का सर? अहो तुम्ही कशाला पडताय या? अहो नाही त्या गोष्टीमध्ये अडकाल तुम्ही. नाही नाही, अरे बरं झालं मला तू सांगितलं. मी नाही अडकणार याच्यात. नाही सर, माझं कर्तव्य आहे ते सांगणं. थँक्यू थँक्यू, बाय. नाही नाही, जे काही करायचंय ते न अडकता करायचंय. काय सरप्राईज देऊ आदित्यला? त्याला खूप स्पेशल वाटलं पाहिजे. प्रेमानंतरचा त्याचा पहिलाच बर्थडे. काय करता येईल? अथर्वशीच बोलावं लागेल. नाही, त्याच्याशिवाय काहीच होणं शक्य नाही. मी हा ताई बोल. अथर्व कुठे आहे? ठीक आहे, जस्ट आत्ताच घराच्या बाहेर पडलो. आदित्य नाही आहे ना आसपास? नाही का ग, काही सिक्रेट होतं? हो. काय सांग ना. अरे आदित्यसाठी सरप्राईज बर्थडे प्लॅन करते. ओ येस येस येस, बोल बोल बोल, काय करायचं आणि कुठे? काय करणार आहे ते माहित नाही, पण कुठे करणार आहे हे ठरलंय. हो, म्हणजे डेकोरेशनचं कॉन्ट्रॅक्ट आहेच माझ्याकडे. करेक्ट. आणि काय तुमचं ठरलेलं लव्ह बर्डचं नेस्ट टेरेस? अथर्व, सॉरी सॉरी, म्हणजे मी पण आता अंड्यातून बाहेर पडलोय ना. पण तू काही काळजी करू नको, म्हणजे मी माझ्या पॉकेटमध्ये बसेल एवढं डेकोरेशन करतो. काही गरज नाहीये, पैसे माझ्याकडून घेऊन जा. पण डेकोरेशन पेक्षाही एक महत्वाचं काम आहे. तुला आदित्यला रात्री टेरेसवर घेऊन यायचंय. त्याला कारण कळू न देता, कळलं? नाही 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 नाही, तू काही काळजीच करू नकोस ग. अशी कामं मला आवडतात. मी हुशार आहे असल्या कामात. मी त्याला घेऊन येतो बरोबर, तू काही काळजी करू नकोस. चल. ग्रेट. मग मी तयारी सुरू करू? हो हो एकदम. बाय द वे अथर्व, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे मला आदित्यचा बर्थडे कळला. थँक्स. बस काय ताई, तुझ्यासाठी काय पण. चल बाय. बाय. मनासारखं गिफ्टही मिळालंय. तुला सरप्राईज मिळाल्यावर तुझा हसणारा चेहरा आत्ताच दिसतोय मला.